हे काय आज लवकर? तू बरी आहेस ना शनाया? अगं रोज मीच तुझ्या आधी उठते आणि मीच लवकर जाते. हो, पण आज जरा लवकरच जातेस ना म्हणून विचारलं. आज मला एका बुक डेपो मध्ये जायचंय आणि मग मी शाळेत जाणार आहे. ओके, मी पण निघेनच लवकर. शनाया मला एक सांग, काल तुला एवढा उशीर का झाला घरी यायला? ओव्हर टाइम करते मी आजकाल, खूप काम असतं ग ऑफिसमध्ये. आणि तुझा आय थिंक शेवटचा दिवस आहे ना जॉबचा, मग तुझा उरलेला पगार आज होऊन जाईल ना? नाही, शेवटचा नाहीये. गॅरीने मला कंटिन्यू करायला सांगितलंय. काय? ऍक्च्युली मी कंटिन्यू करतेय, पण गॅरी पूर्णपणे अगेन्स्ट होता याच्या. खरं तर ना पानवलकर सरांनी शब्द टाकलाय माझ्यासाठी. ते माझं काम बघून खूप इम्प्रेस झालेत माहितीये. आणि ऍक्च्युली ना ओव्हरऑलच काम वाढलंय ऑफिसमध्ये, त्यामुळे सगळा स्टाफ वाढवत आहे. आणि माझी मेहनत आणि डेडिकेशन बघून पानवलकर सर खूप इम्प्रेस झालेत. आय नो. डेडिकेशन आणि तुझं. शनाया, तुझं नशीब समज की तुला हा जॉब कंटिन्यू करायचा चान्स मिळतोय, आणि माझं नशीब की तू हा जॉब कंटिन्यू करतेस. म्हणजे त्या निमित्ताने तू कामाला जाशील, पैसे कमवशील आणि माझे उरलेले पैसे मला परत करशील. त्यामुळे प्लीज कामाला जा, पैसे कमव आणि माझे सगळे पैसे मला परत कर. येते मी. बाय. काय रोज म्हणणार आहे की मला पैसे दे पैसे दे. सगळं ना गॅरीमुळे ऐकावं लागतंय मला. फाईन, ठीक आहे. I'll tell him to buy a new pair of sandals for me. शपथ 9:30 झालेत. I should get ready. हा पिकअप करायला येईल ना आता. For that. Waiting for someone. Na 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 na. साहेब पाय बाजूला घे. थांबा जरा. नेमकं आवरतानाच तुम्ही काहीतरी काढता. काय बरंच खोकला येतोय आजकाल. हा अहो साहेब केवढी धूळ झाली या घरात. हो, मग काम करा काम. काय साहेब तुम्ही एवढं नटलाय थटलाय, फुसफुस मारलाय, दाढीला ते काजळ बिजळ लावलाय आणि मला वाटलं गाणं बिणं म्हणताय तर कुठं लग्नाला बिग्नाला जाताय का काय म्हणून बोलले मी. हे सगळं करून तुमच्यात लग्नाला जातात का? हा, फुसफुस मारून आम्ही बी लग्नाला जातो ना. व तुम्ही काम करावं, नसत्या चौकशा करू नका. राधिका राधिका जरा डबा देतेस का? उशीर होतोय. आले. आओ, सकाळपासून काय घाई करताय? हा घ्या डबा. अगं मीटिंग आहे ना माझी महत्वाची, म्हणून जायचंय. बर. आणि यांचं काय ग? पुढे काय? काम सोडून नसत्या चौकशा यांना. काय नाही होत आई. साहेब एवढे नटलेत बिटलेत, गाणं बिणं म्हणतायत आणि दाढीला तिकडे काय. तुम्ही काम करावं, तुमची फालतू बडबड कमी करा जरा. राधिका सांग यार. बरं बरं, तुम्ही नाही ना जाते लग्नाला, मग सांगून टाका ना तिला. मीटिंग आहे त्यांना. बरं बकुळा मावशी, तू हे काय करत बसली? तुझं तुझं काम कर ना. असं कर, जा स्वयंपाकघरात जा आणि दुधाचं बंद कर. बरं जा. बरं करू देवा. जा.
घेतलं सगळं? हो घेतो. ते लक्षात आहे ना सामानाचं? कसलं सामान? ते नाही का तुम्ही म्हणाला ते ऑफिस मध्ये ठेवलंय सामान म्हणून? काय काय सगळी ब्युटीच्या दुकानामधली बिलं सगळी हा ही पावडरी लिपस्टिका कुठे गेल्या या सगळ्या? राधिका आता बदलतीये तर तिला या सगळ्या वस्तू लागतील म्हणून मी घेऊन ठेवल्या, पण मला कळे ना की अशा अचानक कशा देऊ. म्हटलं जेनीला सांगून तिला द्याव्यात म्हणून मग मी ऑफिसलाच ठेवल्या या सगळ्या वस्तू. हा हा ते सामान ना. आणतो मी आणतो. नक्की ना? का जेनीला फोन करू? अगं तू जेनीला काय सांगणार आता? मी आणतो ना, राहील लक्षात माझ्या. नाही म्हणजे तिला मी फोन करून सांगते ना का तुम्हाला आठवण करून द्यायला. असू दे, मी करतो ना, मी आणतो. हा चल येतो. हा बॅग बाहेर ठेवली हा. हो घेतो. राधिका नानीजी आले. आहेस का ग? नानीजी कुठे बाहेर चाललीस का? हो जाते. का हो? अगं हे गेलेत बाहेर आणि मला काही सामान हवंय. तुझं काम संपल्यावर फोन करशील का? मग मी तुला सांगते काय आणायचंय. करीन ना. हे काय आता बाहेरच जाऊन राहिले. शन्याचे कपडे राहिले होते ना तिचे तिला परत करते. आता पुण्याला जाईल ना ती. काय कुठे जाणार? काही कुठे जाणार बिणार नाहीये. ती इथेच राहणार आहे. कंटिन्यू झालाय जॉब तिचा. असं काय बोलून राहिलं नानीजी? नाही आहो, मला समिधानी सांगितलं. गुरुनाथला विचार. पण हे तर मला काहीच बोलले नाही. आणि नानी हे पण सांगा की हा डिसिजन गुरु सरांचा नाहीये, पानवलकर सरांचा आहे. आणि उगाच वाटायचं की मी तुम्हाला खोटं सांगते आणि काहीतरी गैरसमज व्हायचा. अगं हो, मी सांगणारच होते तिला. राधिका, हा डिसिजन पानवलकर सरांचा आहे. पानवलकर सरांच्या निर्णयामुळे गुरुनाथ सरांचा नाईलाज झालाय खरं तर. आणि ऑफिसमध्ये कामाचं खूप प्रेशर आहे, त्यामुळे स्टाफ कमी न करण्याचा डिसिजन घेण्यात आलाय. आणि शनायाचं काम बघूनच तिला कंटिन्यू करायचं ठरवलं गेलंय. तशी सुधारली आहे ती आता खूप. हो का? मग तिच्या घरी जाऊनच पाहते ना किती सुधारली आहे ते. आणि नसेल सुधारली तर मी आहे ना सुधरवायला.